कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला इकडे इकडे ये लीला। मला माहितीये, तुलाही माहितीये, तुला खोटं बोलता येत नाही। काय विचारतोय मी, एजंटच्या घरात तुला काही त्रास तर नाहीये ना? बाबा काही असता तुमचं, हा काय प्रश्न आहे? माझं आत्ताच तर लग्न झालंय, त्यामुळे आता तिकडच्या माणसांना समजून घ्यायला, तिथे रुळायला थोडासा वेळ तर लागणारच ना मला। तसं असेल तर ठीक आहे, आणि माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। एक ना एक दिवस ना तू एजंटच्या घरातल्या सगळ्या माणसांची मन जिंकून घेशील बघ। तुला वाटत असेल तुझा बाप असं का विचारतोय, पण का कुणास ठाऊक आज तू एजंटकडे बघत होतीस ना, तेव्हा तुझ्या नजरेत मला अशी एक साशंकता वाटली। म्हणजे हा माणूस नक्की चांगला आहे ना, असा विचार तर तुझ्या मनात येत नाही ना? लीला काय विचारतोय मी? हो म्हणजे काय बाबा, सगळ्यांनाच माहिती आहे जे किती चांगले आहेत। तुलाही असं वाटतंय ना? मग ठीक आहे। काय तुझ्या आणि एजंटच्या नात्यामध्ये ना गैरसमज निर्माण होता कामा नये। लीला, गैरसमज ही अशी गोष्ट आहे ना की ती नाती संपवून टाकतात, आणि एजंट खूप चांगले आहेत। तू त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर। हं? मी जरा अभ्रे घेऊन येतो। हं? बाबा, तुमचा एजंटवर केवढा विश्वास आहे, पण तुम्हाला कल्पनाच नाहीये की त्यांनी आपला केवढा मोठा विश्वासघात केलाय। बाबा, त्यांनीच आपल्या रेवला किडनॅप केलं होतं, तिच्या मानेवर चाकू ठेवून मला त्यांच्याबरोबर लग्न करायला भाग पाडलं। त्यांनी खून केल्याचा एक निनामी फोन मला येतोय। हे सगळं कसं सांगू मी तुम्हाला? खरं काय खोटं काय हे शोधून काढायच्या एकमेव हेतूने मी जागीरदारांच्या घरी राहते। आता हे सगळं मी तुम्हाला सांगू तरी कसं आणि तुमच्यापासून लपवू तरी कसं? काय ग लीला, कसला विचार करतेस? नाही नाही, ते सहजच आपलं काहीतरी। थांब थांब, बाबा आहे मी तुझा, मला माहिती आहे तुझ्या आणि एजंट मध्ये अवघडलेपण आहे। त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, पण तू हार मानणार नाहीस। तुझं एजंटशी असलेलं नातं सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करशील, मला वचन दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।